त्यांच्या वतीने आज बामणी या गावी प्रदीपजी आंबोने यांचे संदीपजी आंबोने यांच्या निवासस्थानी नवयवन पार पडले. त्या निमित्ताने बाबाच्या आदेशानुसार ही चर्चा बैठक सुरू झालेली आहे. ह्या चर्चा बैठक सृष्टीचे विधाता पण भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत. बाबाच माझा कोटी कोटी प्रणाम. तसेच दुःखातून मुक्त करणारे, व्यसनातून दूर करणारे, मानव धर्माचे संस्थापक मानत्यागी बाबा जुमदेजी सुद्धा आपल्या चर्चा बैठकीला उपस्थित आहेत. बाबाच माझा कोटी कोटी प्रणाम. बाबाला सदोडी सहारा देणारी आणि बाबाला आपले आयुष्य देणारी अशी वाराणसी आई सुद्धा आपल्या चर्चा बैठकीत उपस्थित आहे. आईस माझा कोटी कोटी प्रणाम. सर्व सेवक सेविका, बालगोपाल या सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार. पहा, मार्ग फार सुंदर आहे आणि जो चालवून घेतो त्याच्यासाठी सुंदर आहे आणि जो फक्त कामापुरता मामा काम झालं मान का करू तू अशा प्रकारे जो सेवक येतो त्याच्यासाठी कठीण आहे. आपण मार्गात यायचं आहे तर इमानेद्वारे ह्या मार्गात प्रवेश करा. नाहीतर काम झालं म्हणजे वाईट व्यसनात जायचं ते सोडून द्या. वाईट व्यसनात जायचं आहे, दारू प्यायची आहे किंवा कोणते सेवक करायचे आहे तर अजिबात मार्ग सोडून द्या आणि आपले कर्म करत राहा. जो मार्गात येऊन दारू पितो, सट्टा लावतो, जुवा खेळतो अशा व्यक्तीने बिनधास्त मार्ग सोडून द्या. त्याला कोणी काही म्हणणार नाही. पण मार्गात राहून तुम्ही स्वतःचीच बदनामी करता, मार्गाची बदनामी नाही, स्वतःचीच बदनामी होत आहे. म्हणून तुम्ही मार्ग सोडून दिला तरी चालते. अशा माणसाची काही गरज नाही आहे. बाबांनी त्या माणसाला मोका सोडून दिले. तुम्ही काही जरी प्रश्न ठेवले बाबासमोर तर तुमच्या प्रश्नाला उत्तर बाबा देणार नाही हे हमखास गॅरंटी. म्हणून आपल्याला मार्ग चालवायचा आहे तर इमानेद्वारे मार्ग चालवा आणि बाबाच्या चर्चा बैठकीत बाबांनी ही दिलेली आहे त्या चर्चा बैठक घेण्याचा प्रयत्न करा. ही चर्चा बैठक कशासाठी दिलेली बाबांनी का माझा सेवक मार्गात आला, सुखी समाधानी झाला आणि समाधानी झाला असून त्यांच्यावर दुःख कसे येतात आणि दुःखाचं निवारण कसं केल्या जाते याच्यासाठी बाबांनी ही चर्चा बैठक दिली आहे. आपण शाळेत जाऊन नाही तर आपल्याला शिक्षक आपल्याला काय शिकवणार आहे आपल्याला कळणारच नाही. आपण चर्चा बैठकीला गेलो किंवा नव्या आव्हानात गेलो, त्यागाच्या आव्हानात गेलो तर मार्गदर्शक कोणी मार्गदर्शन करतात. हे मार्गदर्शन आपल्याला चर्चा बैठकीतच भेटू शकते. काही तो मार्गदर्शन तुमच्या घरी किंवा कोणाच्या चव्हाट्यावर बसून त्यांनी मार्गदर्शन करणार नाही. म्हणून आपल्याला आपला जीवन सुखमय करायचं आहे आणि आपली परिस्थिती दुरुस्त करायची आहे. तर ह्या मार्गात आपण प्रवेश केला तर ह्या मार्गाची काहीतरी आपल्याला माहिती पाहिजे. आपण बोलतो कसे, चालतो कसे याचा विचार आपल्याला करायला पाहिजे. आपण मार्गात येऊनही सुद्धा दुरुस्त नाही झालो. कसे की आपण अनेकांमध्ये होतो त्यावेळेस आपण घरी वाटटपणाने बोलत होतो, कसेही नवऱ्याला बोलत होतो, पोरांना बोलत होतो. त्याचप्रमाणे आज मार्गातही येऊन गेल्याने काही काही स्त्रिया वाटट बोलतात. हे बोलणं विसरून जा. कारण का परमेश्वर जागृत शक्ती आहे, चैतन्य शक्ती आहे. शब्द धरून ठेवते. परमेश्वर शब्दाला धरून ठेवते. तुम्ही जर वाईट बोलले तर त्याचे वाईट परिणाम आपल्या प्रपंचात येतात. म्हणून आपल्याला बाबांनी दिलेले तत्वशब्द नियम आहे त्याच्याकडे आपल्याला लक्ष ठेवायचं. आपल्याला आपली परिस्थिती दुरुस्त करायची आहे. आपल्या कुटुंबावर आपले संस्कार चांगले पाहिजे. मुलाबाळांना चांगलं शिकवा, पतिदेवांना चांगलं शिकवा, चांगलं बोला, सासू सासऱ्यांना चांगला आनंद द्या, प्रेमाने बोला सासू सासऱ्याबरोबर. आपले जसे आई वडील असतात तसेच ते सासू सासरी असतात. म्हणून ज्या बाईने किंवा ज्या पुरुषांनी आई वडिलांची सेवा केली तर त्याच्या घरी काहीच कमी पडत नाही आणि ज्यांनी द्वेष केला तर त्याच्या परिस्थिती गंभीर आहे. म्हणजे आपले आई वडील आहेत, जन्म देतात बिचारे आणि आपल्याला खाऊ घालतात, लहानपणी आपल्याला संगोपन करते, हात धरून शाळेत होते.
शाळेतून आणून शनी माझा मुलगा समोर गेला पाहिजे किंवा मुलगी समोर गेली पाहिजे, तर आपलं काही करेना, परिस्थिती जरी नसेल तरी तो शिकवायला तयार आहे. आणि त्या शिकवण सेनेने परिस्थिती गंभीर असून समोर समोर स्टेजवर गेला, कॉलेज शिकवतो आणि त्याला ट्रेनिंगला पाठवतो, शिक्षण बनतो आणि नोकरीला लागतो. हे कोणाची कृपा आहे? आपल्या आई वडिलांची कृपा आहे आपल्याला इथपर्यंत आणलं त्याची. आणि आपण नोकरीला लागून त्याने आपल्या लग्न करतो. आई वडील म्हणजे आशा असते, प्रत्येक आई वडिलाचं कर्तव्य असते का माझ्या मुलीचं लग्न, मुलाचं लग्न हे करणं प्रत्येक आई वडिलाचा धर्म आहे. तो आई वडिलाचा लग्न करून देतो आणि तो नोकरीवर जातो, आपली बायको घेऊन शिकली तो बाहेर चालला जातो. अशा परिस्थितीत दोनच आई वडील असतात घरी, तर म्हातारपण असते त्यांचं. म्हातारपणा म्हणजे ज्यावेळी वडील शिकवतो, डॉक्टर बनवतो, कोणाला वकील बनवतो, कोणाला काही बनवतो, असे करता करता समोर जातो आणि आई वडील आपल्या ज्या जुन्या गावी आहेत त्याच ठिकाणी ठेवतात. तर म्हातारी झाल्यानंतर त्या आई वडिलांना वृद्धाश्रमामध्ये नेऊन टाकतो. म्हणजे ही त्या मुलाला शिकवणे बी काही अर्थ नाही. त्या वडिलाने आपल्या पायात फाटली चप्पल, अंगाला फाटले कपडे घालून तुम्हाला शिकवतो आणि समोर नेतो आणि म्हातारपणामध्ये तुम्हाला त्याला वृद्धाश्रमात टाकता, हे शोकांतिक आहे. ज्या वेळेस तुम्हाला लहान राहते त्यावेळेसच बाप माझा मुलगा समोर गेला पाहिजे, माझी किंमत वाढली पाहिजे, माझी इज्जत वाढली पाहिजे, त्या उद्देशाने तो समोर ढकलतो. आणि ज्यावेळेस म्हातारा होतो त्यावेळेस तो म्हातारा आई वडील लहान बनते. तर तुम्हाला जसं लहानपणामध्ये संगोपन करता तसं त्याचं त्या म्हातारपणामध्ये संगोपन करा. तुमच्या घरी परमेश्वर वास करत असतो. अशा प्रकारे आपण जगामध्ये चालत आहे. एकच कुटुंब आई वडील होते आणि एक मुलगा आणि एक मुलगी. त्या डॉक्टरांनी त्याला शिकवलं, समोर पाठवलं आणि डॉक्टर आई मुलगा आणि मुलगी अमेरिकेला पाठवले डॉक्टर म्हणून. अमेरिकेला पाठवून त्याची डॉक्टरची पेशा केला. मुलाचं लग्न झालं, मुलीचं लग्न झालं, ते सर्व ड्युटीवर लागले आणि तिथंच राहायला लागले. तर वडिलांचा म्हातारपण आलं, आईचं म्हातारपण आलं. आई एक दिवस स्वर्गवासी झाली. स्वर्गवासी झाल्यानंतर त्या मुलाला फोन केला त्याने का तुमची आई मरण पावली, तर तुम्ही लवकरात लवकर येऊन जा. तर त्या मुलाने काय उत्तर दिलं का आमचं येणं होत नाही, तुम्ही तिकडे तिची सगत करून टाका. कारण का आम्हाला येणारे तेवढा जो पैसा लागतो, वेळ जातो, आम्हाला वेळ नाही आहे. आणि तुम्हाला शिकवलं त्यावेळेस तुम्ही बायको घेऊन पराले त्यावेळेस वेळ होता, आता वेळ नाही. शोकांतिक आहे. तसंच वडील मरण पावले. वडील मरण पावल्याच्या वेळेस त्या वृद्धाश्रमवाल्याने त्या संचालकाने त्याला फोन केला, अरे तुझे आई तुझे वडील मरण पावले तर तुम्ही या. तर त्याच्या मुलीने सांगितलं त्या संचालकाला माझं काही येणं होत नाही, तुम्ही त्यांचं तिकडे अस्थि विसर्जन करून टाका आणि नंतर आम्ही तुम्हाला काहीच म्हणणार नाही. म्हणजे हे जग पुढे जात आहे. आपण शिकवूनही काही उपयोग नाहीये. म्हणून तत्वशब्द नियमाच्या आधारावर बाबांनी जे आपल्याला सुख शांती समाधान दिलेली आहे त्या सुख शांती समाधानाचा आपल्याला आनंद घ्यायचा आहे. हा मार्ग आपल्याला अजून का जगामध्ये मिळणार नाही. हा मार्ग असा सारखा जगामध्ये मिळणार नाही. महानत्यागी बाबा जुगनेसारखे गुरु मिळणार नाही. आपण शोधू शोधू पाहून तर मिळणार नाही. म्हणून आपल्याला बाबांनी आपल्या हाडाचे काढ केले, रक्ताचं पाणी केलं आणि आपल्याला हा मार्ग फुकटामध्ये वाटून दिला. आणि आपण वैदावाण्याकडे जात होतो त्यावेळेस आपली परिस्थिती कशी होती ते सुद्धा जुने दिवस आठवा. वैदावाण्याने बोलवलं तर आपण पटकन जात होतो. अमावस्या पौर्णिमेला तुला यायचं आहे बाई, तुला यायचं भाऊ,
तर आपण आपल्या पिशवीमध्ये नारळ पूजा टाकून त्यांनी आपण पैशाची पुटली बांधून त्याच्या मस्तकावर मांडायला जात होतो. कारण का धाक होता. आपण नाही गेलो तर आपल्याला ह्या सुरत्या चालवून मारण. आजची परिस्थिती आपण अशी आहे की बाबांना निष्काम सेवा केलेली आहे आपल्याला, तर आपण त्या बाबाच्या कार्यक्रमाला जाऊ शकत नाही. आपली किती सुंदरता आहे. म्हणून बाबांनी आपल्याला सुख शांती समाधान दिलं. आपण दारूच्या व्यसनामध्ये डुबलेलो होतो, कितीतरी बर्बाद झालो, तरी आपल्याला त्या गोष्टीची जाणीव होत नाही, बाबाची जाणीव होत नाही. बाबांना आपल्यासाठी अतोनात कष्ट केले. बाबाला आता मार्ग किंवा परमेश्वर सहजासहजी नाही मिळाला. बाबाले सहजासहजी ह्या परमेश्वर मिळाला नाही. बाबांना अतोनात कष्ट केले, आयुष्यभर कष्ट केले. बाबा 12 वर्षाचे होते तेव्हापासून परमेश्वराची उपासना करत आले. तर 1948 बाबाला परमेश्वरी कृपा प्राप्त झाली. बाबाचं 17 वर्षाचं आयुष्य होतं, आईचं 12 वर्षाचं आयुष्य होतं. त्यावेळेस त्यांचे लग्न झाले. आणि या तरुणपणामध्ये बाबांनी 1.25 वर्षाचा त्याग केला. काही थोडी गोष्ट नाही आहे, महान मोठी गोष्ट आहे. असं जगामध्ये एकही नाही पुरुष उरला का 1.25 वर्षाचा त्याग या जवानपणामध्ये करू शकतो म्हणून. पण बाबांनी केला. कोणासाठी केला? तू मामा गोरगरिबासाठी केला. कारण का माझे सगळेच हे सेवक गोरगरीब आहेत. माझी परिस्थिती गरीब होती आणि माझी कोण्या परिस्थितीतून आज सामोर गेलो हे बाबाला कळत होतं. म्हणून त्यांनी बाबाला परमेश्वराने जी कृपा करून दिली त्याच्यावर ते थांबले नाही. बाबाला शांतता मिळाली नाही, परंतु माझे गोरगरीब सेवक आहेत यांचा फायदा कसा होईल याच्याकरता बाबा परमेश्वराकडे झटत राहिले. आपल्याला परमेश्वरी कृपा शब्दामध्ये जागृत आहे, चैतन्य शक्ती आहे. शब्दामध्ये परमेश्वर जागृत आहे. म्हणून बाबांनी आपल्याला शब्दामध्ये परमेश्वर दाखवून दिला आहे. त्याचा आपण उपयोग करू शकतो नाही. आपल्याजवळ अनेकांनी होतो, खायला गत नव्हती, त्यावेळेस आपल्याला जवळ बोलत नव्हतं कोणी. त्यावेळेस आपण वारंवार म्हणत होतो, 10 रुपये कोणी देत नव्हते आपल्याला. अशी परिस्थिती होती. आज मार्गात आलो, आपल्याला बकरीचे घर मिळाले, राहिले, गाड्या घोड्या भेटल्या, वावर शेतं भेटली, आलिशान आपण घुमत आहोत. तरी आपल्याला बाबांनी का केलं याच्याकडे लक्ष नाही. जागोजागी हेच परिस्थिती आहे. म्हणून आपल्याला बाबाने जे तत्वशब्द निवडून दिलेले आहे, जो सच्चाईने चालतो त्याला काहीच कमी नाही. सच्चे का बोलबाला आणि झुके का मुंह काला, अशा परिस्थितीत मार्ग आहे. जो सच्चाईनं वागतो त्याला काही कमी नाही. परिस्थिती अशी आहे आणि जो झुक्यानं वागतो त्याला परमेश्वर जवळ ठेवत नाही. तशीच उदाहरण आहे आमच्याजवळ. ज्यावेळेस दारू पेत होते त्यावेळेस सैरावैरा हिंडत होते, त्याला लोक गावातले थरथर कापत होते. अंगावर बाडी मोठी होती आणि वैरा खूप होतं त्याचं, त्यामुळे त्याचा पाऊस येण्याने लोक गावातले भीत होते. तर असं करता करता त्यांनी मार्ग घेतला. इमानदारीने धंदा चालवत आहे, रेतीचा धंदा करतो, टिंपत चालवतो, माती गोट्याचं काही काम करतो, पण इमानदारी चालवत आहे. आज तो करोडोपतीचा माणूस महान कृपा आहे त्या परमेश्वराची. म्हणून बाबांना जे तत्वशब्द नियम दिलेले आहे, म्हणून त्या तत्वशब्द नियमाच्या आधारावर आपल्याला चालायचं आहे. ही महान मोठी कृपा आहे. सोच के सोचिए क्या साथ जाएगा, अरे देखते देखते ही मर जाओगे तो यही रह जाएगा सब. आणि तेरे खुद का पैदा किया वो लड़का तुझे जला के आएगा, दूसरा कोई नहीं जाएगा. ये कालचक्र है, चलते ही रहेगा और तेरे संपत्ती का मालिक दूसरा कोई बन जाएगा. म्हणून आपल्याला आपले कर्म चांगले करायचे आहे आणि आपले कर्म करून या जगामध्ये आपलं नाव रोशन करायचं आहे. मेल्यावर काहीच जात नाही, काहीच सर्व येत नाही. आपलं नाव राहायला पाहिजे अशासाठी आपण कर्म करा, चांगले कर्म करा, चांगले योग मागा आणि वाईट व्यसनात लागू नका. चांगले व्यसन करा, व्यवस्थित राहा. आपल्या कुटुंबामध्ये नाव घेतलं पाहिजे. तो हा महिन्यातला सेवक आहे असे कार्य करा. चारित्र्यहीन बनू नका, चारित्र्यवान बना. त्या जगामध्ये पाहत आहे जिकडे तिकडे पडापडी सोडासोडीत चालू आहे, पण असे आपण आपल्या मार्गातले सेवक आहोत. हे असे धंदे करू नका. बाबांनी आपल्याला
चांगलं शिकवलंय, चांगलं खायला दिलंय, चांगलं बोलायला दिलंय. म्हणून चालताना चांगलंच चाला, डोळे दिलेले पाहासाठी चांगली नजरेने पहा. चालताना आपल्याला पायाकडे लक्ष द्या, आपण कुठे जात आहोत. कानाने चांगले ऐका, वाईट गोष्टी सोडून द्या. अशी परिस्थिती बाबांनी आपल्याला खूप काही दिलेलं आहे आणि खूप काही आपल्याला करायचं आहे. आपलं जीवन व्यर्थ जाऊ नको द्या. आपलं जीवन बार बार येत नाही, हे परमेश्वरांनी आपल्याला कृपा करून दिलेली आहे. आणि आपला जन्म त्या मृत्यू लोकात झालेला आहे. जीवन आपल्याला माणुसकी रूपामध्ये मिळालेलं आहे. तसं कधीच बार बार येत नाही. म्हणून चांगले कर्म करा, चांगल्या मार्गाने चाला, चांगल्या मार्गाने वागा, हे बाबांनी शिकवलेलं आहे. म्हणून त्याने आपल्याला आपलं जीवन सुख नाही करत. आईने सुद्धा बाबाला साथ दिला, आईने बाबाला साथ दिला, म्हणून त्याने ही कृपा जागृत आहे. आणि चैतन्य शक्ती आणि मार्गामध्ये आपण सुखी समाधानी झालो. आईने साथ नसता दिला तर मार्ग आपल्याला मिळालाच नसता. म्हणून आईची महान कृपा आहे इथं. आईला विसरू नका. आईचे आणि आपल्याला चैतन्य शक्ती आपल्याला अडचणी येतात. वावरात जातो, कुठे बाहेर जातो, त्यावेळेस परमेश्वरी कृपा जागृत आहे. आपल्या आत्म्यामध्ये परमेश्वराचं नामस्मरण करा. सकाळी उठून किंवा संध्याकाळी झोपेपर्यंत परमेश्वराचं नामस्मरण करा. तुम्हाला काही केसाला धक्का लागत नाही. आणि जे आपल्या परमेश्वराचं नाव घेत नाही, माझं तातलं बाबांनी म्हणणारा, तो या जगातून उडल्याशिवाय राहत नाही. म्हणून महान कृपा आहे या परमेश्वराची. तेवढेच बोलतो आणि माझे अध्यक्ष भाषण समाप्त करतो. सर्वांना माझा नमस्कार.